गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार मंडळी, स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. किलीमन्नूर हे केरळमधलं एक ठिकाण आहे जिथे 29 एप्रिल 1848 रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे काका चित्रकार होते आणि आपल्या पुतण्यावरील प्रेमामुळे ते त्याला नेहमीच आपल्यासोबत ठेवत असत. त्यांचा इतका प्रभाव त्या मुलावर होता की तो मुलगा लहान वयातच आडव्या आणि उभ्या रेषा काढू लागला. अशा प्रकारे 7 वर्ष गेली. एकदा त्याचे काका राजवाड्याच्या भिंती चित्रांनी सजवत असताना त्यांना काही काळासाठी बाहेर जावं लागलं. दरम्यानच्या काळात या 7 वर्षाच्या मुलाने ते चित्र पूर्ण केलं आणि त्यात रंगही भरला. त्याचे काका परत आले आणि ते पाहून आश्चर्यचकित झाले. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी आपल्या विलक्षण प्रतिभेने सगळ्यांना थक्क करणाऱ्या त्या कलाकाराचं नाव होतं राजा रवी वर्मा. त्याचे पहिले चित्रकलेचे धडे हे त्यांच्या काकांकडूनच सुरू झाले. राजा रवी वर्मा यांनी रंगाला स्पर्श केल्यानंतर तो निसर्गाच्या प्रत्येक पैलूला कागदावरती टिपू लागला. आधुनिक भारतीय कलेचे जनक म्हणून ओळखले जाणारे राजा रवी वर्मा हे 18व्या शतकातील एक महत्त्वाचे भारतीय चित्रकार होते, ज्यांना महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमधली दृश्य चित्रित करण्यासाठी प्रसिद्धी आणि मान्यताही मिळाली. वर्मा यांचा जन्म नैऋत्य भारतातील त्रावणकोर या पूर्वीच्या राजघराण्यामधल्या एका कुलीन कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. कुटुंबाच्या हवेलीच्या भिंतीवर खडू आणि कोळशांनी ते चित्र काढत. त्यांचे काका राजा वर्मा जे स्वतः एक कलाकार होते, त्यांनी त्यांची कलेबद्दलची आवड लक्षात घेतली आणि चित्रकलेचे पहिले प्राथमिक धडे दिले. वर्मा 13 किंवा 14 वर्षाचे असताना त्रावणकोरचे शासक अय्यल्लम तिरुनल हे वर्मा यांच्या सुरुवातीच्या कलात्मक कारकिर्दीचे संरक्षक बनले आणि त्यांना दरबारात काम करणाऱ्या चित्रकारांकडून पाहण्याची आणि शिकण्याची परवानगी दिली. वर्मा यांना तैलचित्र शिकण्याची फार उत्सुकता होती, पण त्यावेळी त्या माध्यमात अनुभवी असलेले एकमेव चित्रकार म्हणजे रामास्वामी नायडू यांनी त्यांना शिकवण्यास नकार दिला. कदाचित त्यांची गुपितं त्यांच्या संभाव्य प्रतिस्पर्धेला देण्यास ते तयार नव्हते. पण नायडूंचे एक सहाय्यक अरुमुगम पिल्लई यांनी अखेर वर्मा यांना गुप्तपणे या तंत्राची मूलभूत माहिती शिकवली. 1866 मध्ये रवी वर्मा यांचा विवाह राजघराण्यातील एका मुलीशी झाल्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्या पत्नीचं नाव होतं महाप्रभा अम्मा. रवी वर्मा यांच्या मेव्हण्याने त्यांना विन्सर अँड न्यूटनची तैल रंगाची पेटी भेट दिली आणि तिथून त्यांच्या कला कारकिर्दीला एक वेगळीच सुरुवात झाली. त्यानंतर रवी वर्मा यांनी अनेक नावाजलेल्या चित्रकला स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिकही मिळवली. 1873 मध्ये मद्रासच्या फाईन आर्ट प्रदर्शनात त्यांच्या केसात मल्लिका फुलांचा गजरा गुंफणारी सुंदर नायर स्त्री या चित्राला सर्वोत्कृष्ट चित्राचं पारितोषिक आणि राज्यपालांचं सुवर्ण पदक मिळालं. तेच चित्र व्हिएन्नाच्या प्रदर्शनात पाठवलेलं असताना त्याला तिथेही पदक मिळालं आणि संपूर्ण भारतात रवी वर्मांच्या चित्रांची चर्चा सुरू झाली. 1874 मध्ये वाद्य वाजवणारी तामिळ स्त्री ह्या चित्रास प्रथम, तर आणखी एका प्रदर्शनात शकुंतला पत्रलेखन या चित्राचंही पारितोषिक मिळालं. त्यांना प्राचीन भारतातील सर्वात प्रतिभावान चित्रकार मानलं जातं. आज आपण दैवदेवतांच्या चित्रांना कागदावर इतक्या सहजपणे आणतो, पण त्या पौराणिक रूपांना जिवंत करण्याचा प्रयत्न करणारे ते पहिलेच होते. त्यांनी प्रसिद्ध चित्र देवी सरस्वती तयार केलं होतं, पण ते काही सोपं काम नव्हतं. असं म्हटलं जातं की रवी वर्मा हे देवीचं चित्रण करण्यासाठी वापरत असलेला चेहरा त्यांच्या ओळखीच्या सुगंधाचा होता. 1881 मध्ये राजा रवी वर्मा यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे चित्र काढण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. त्यांनी त्या चित्रांचं काम यशस्वीरित्या पूर्णही केलं. त्यानंतर त्यांनी अनेक भारतीय संस्थानांच्या म्हणजेच म्हैसूर, भावनगर, बिकानेर, जयपूर इत्यादी राजमहालांच्या भिंती आपल्या अमूल्य चित्रांनी चित्रांकित केल्या. बडोदा भेटीत राजा रवी वर्मा यांनी लक्ष्मीविलास राजमहालात रामायण, महाभारत आणि राजपरिवारातील व्यक्ती यांची सुंदर चित्र काढली. नल दमयंती, राधा माधव, अर्जुन सुभद्रा, भरत, शंतनू आणि गंगा, वृंदावनात कृष्णाची प्रतीक्षा करणारी राधा, शकुंतला पत्रलेखन, प्रियंवदा, उर्वशी, लक्ष्मी, सरस्वती ही सर्व चित्र बडोदा संग्रहालय आणि राजमहालात आजही सुरक्षित आहेत. 1904 मध्ये ब्रिटिश सरकारने राजा रवी वर्मा
यांना केसरे हिंद ही पदवी दिली। त्यावेळी भारतीय नागरिकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान होता। हा सन्मान मिळवणारे ते पहिलेच कलाकार होते। अभिज्ञान शाकुंतलम मधल्या शकुंतलेचं त्यांचं चित्र हे त्यांच्या सगळ्यात प्रसिद्ध झालेल्या चित्रांपैकी एक आहे। मेनियर विल्यम्स या परदेशी लेखकाने अभिज्ञान शाकुंतलमचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर राजा रवी वर्मा यांनी काढलेलं शकुंतलेचं चित्र वापरलं। धार्मिक आणि पौराणिक प्रसंग सर्वसामान्य लोकांना परिचित असल्याने त्यांचा उपयोग करूनच लोकांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करणं सोपं जाईल हे रवी वर्मा यांनी जाणलं होतं। सरस्वती आणि महालक्ष्मी ह्यानंतर अनेक हिंदू देवघरांमध्ये राजा रवी वर्मा यांनी काढलेली देवदेवतांची चित्र लावली गेली। विशेष म्हणजे विविध राज्यातील स्त्रियांच्या वेशभूषेचा अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्राच्या नऊवारी साडीची निवड ही देवतांच्या वेशभूषेसाठी केली। केरळमधील किलीमन्नूर पॅलेसला असंख्य पेंटिंग काढण्यासाठी विनंत्या येणाऱ्या चिठ्ठ्या रोज यायच्या। याचं निराकरण करण्यासाठी एक वेगळं पोस्ट ऑफिस तिथे त्यांना सुरू करावं लागलं। त्याचसोबत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातली सगळ्यात महागडी साडी ही 8 किलो वजनाची आहे, ज्याची किंमत 40 लाख रुपये। विवाहपटू असं नाव देण्यात येणारी ही साडी राजा रवी वर्मा यांच्या 11 चित्रांनी सजवलेली आहे आणि चेन्नई सिल्कचे संचालक शिवलिंगम यांनी ती डिझाईन केलेली आहे। राजा रवी वर्मा हे पहिले भारतीय कलाकार होते ज्यांच्या कलाकृतींचं युरोपमध्ये प्रदर्शन झालं होतं। तिथे त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली। राजा रवी वर्मा हे एक प्रतिभावान कलाकार होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यात 7,000हून अधिक चित्र तयार केली। तसंच भारतीय आणि युरोपीय तंत्राचं मिश्रण करणारी एक नवीन चित्रकला शैली त्यांनी निर्माण केली, जी रवी वर्मा शैली म्हणून ओळखली जाऊ लागली। अशी शैली निर्माण करून भारतीय कलेला जागतिक स्तरावर नेणाऱ्या या कलाकाराला मनापासून वंदन करून आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। पण आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत नमस्कार।